आशा भोसले यांचं काल निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचा आता अंतिम निरोप देण्यासाठीचे हे क्षण आपण झी 24 तासवर थेट पाहतो आहोत। आशाताई भोसले यांच्या निवासस्थानाच्या इथली ही दृश्य आहेत आणि अनेक मान्यवर यावेळी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। विविध क्षेत्रातले मान्यवर आज आशाताईंना निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। मात्र या ठिकाणी जागा कमी असल्यानं सर्वांनीच त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचं अंतिम दर्शन घ्यावं अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबियांकडून आवाहन करण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर येत आहेत आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि आशाताईंचं नातं आपल्याला माहिती आहे कसं एक वेगळं नातं खरं तर होतं आणि नेहमीच मंगेशकर कुटुंबानं सचिनवर अत्यंत मनापासून अतोनात प्रेम केलेलं आहे। वेळोवेळी या संदर्भात प्रतिक्रिया देणं, सचिनच्या कुठल्याही विक्रमावर त्याने केलेल्या खेळीवर नेहमीच मंगेशकर कुटुंबीय व्यक्त झालेले आपण पाहिलेले आहेत आणि सचिनचं आणि मंगेशकर कुटुंबियांचं नातं, आशाताईंचं नातं एक खूप वेगळं नातं होतं। सध्या भोसले कुटुंबावर अत्यंत दुःखाचा हा डोंगर कोसळलेला आपण क्षण पाहतो आहोत। आशाताई यांचं संपूर्ण जीवन खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र सचिनचे सुद्धा डोळे पाणावलेले आपण पाहतोय। संपूर्ण कुटुंब सध्या प्रचंड दुःखात आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आशाताईंचे ते स्वर्गीय सूर सगळ्यांना ऐकू येतात आणि निश्चितच त्यामुळे दुःख आणखी तीव्र खरं तर सगळ्यांचंच वाढत चालल्याचं आपल्याला दिसतंय। सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर दोघेही भोसले कुटुंबियांच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत। सांत्वनपर ही भेट आहे। आज सकाळपासूनच अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतलेली आहे। तर आज सकाळपासून अशा प्रकारे अनेक सेलिब्रिटीज, विविध क्षेत्रातले मान्यवर येत आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा आशा भोसले यांच्या दर्शनासाठी काही वेळामध्ये येणार असल्याचं कळतंय आणि सहकुटुंब आशा भोसले यांच्या घरी ते दाखल होणार आहेत। साधारण दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी येतील, आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी।